जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शक्तीपीठ रोडसाठी दिलेली होती, तरी सर्व शेतकरी सकाळपासून जमलेले आहेत. तरी प्रशासनाचा एक बी माणूस आलेला नाही. फक्त पोलीस आणि तलाठी साहेब हे दाखल झालेले आहेत, पण प्रशासनाचे जिल्हाधिकारी तहसीलदार कोणीच आलेलं नाही. तरी शेतकऱ्यांनी आपलं मनोगत येथे मांडावे. काय म्हणणं आहे ते? मी विलास शिवाजीराव देशमुख, बाधित शेतकरी, गट नंबर 321. माझी त्यामध्ये 4 एकर 6 गुंठे जमीन जात आहे. आज रोजी आम्हाला भूसंपादनकरिता संयुक्त मोजणीकरिता तारीख दिलेली होती, पण या ठिकाणी प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या आदेशानं हे मोजणी होणार आहे. ते आज म्हणजे अद्याप या ठिकाणी आमच्या स्पॉटवर आलेले नाहीत. तरी आमचं एक म्हणणं आहे की आम्ही शक्तीपीठ रद्द हो आणि या शक्तीपीठसाठी 1 इंच सुद्धा जमीन देणार नाहीत. त्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल, आणि त्याकरता आम्ही काही संकट आमच्यावर जर येत असेल तर त्याला आम्ही तोंड द्यायला आम्ही बिलकुल तयार आहेत. आणि सर्व बाधित शेतकऱ्यांचं आमचं असं म्हणणं आहे. साहेब मुंडे साहेब नाव पिऊ सांगा सगळं गावाचं नाव. हां, आज भारजगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे संयुक्त मोजणीसाठी शक्तीपीठ महामार्गाचे विशेष भूसंपादन अधिकारी माननीय उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई, तसेच मोनार्च कंपनीचे सगळे अधिकारी, भूसंपादन लोक, तलाठी सगळे इथं येणार होते, पण उपजिल्हाधिकारी इथं या ठिकाणी आले नाहीत. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून इथं सगळे बाधित शेतकरी बसलेलो आहोत, तरीसुद्धा कुणी आलेलं नाही आणि येण्याचं त्यांचं काही आतापर्यंत काही नियोजन नाही. तरी आमचं सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बळजबरीनं लादलेला हा शक्तीपीठ नसून हा सक्तीपीठ आहे. त्याच्यामुळं हा रद्द झाला पाहिजे अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे, म्हणणं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री असतील, अधिकारी असतील, पालकमंत्री असतील, यांना सगळ्यांना आमची विनंती आहे की या भागामधून शक्तीपीठ न गेला पाहिजे आणि शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं आम्ही ह्याला कडाडून विरोध करतो आणि या लादलेल्या शक्तीपीठाचा जाहीर निषेध करतो. आणि इतर अधिकाऱ्यांनी येऊनही आमची जमीन मोजूनी ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. मी तुकाराम जनार्दन शिंदे, माझा शेतीचा गट नंबर 292 आहे. माझी यामध्ये शेतजमीन बाधित होत आहे. तरी या जमीन जर माझी हे गेली तर मी अल्पभूधारक शेतकरी असून माझी पुढची उपजीविका कशी चालेल कशी नाही ह्याचा काहीच नाही इथं. आणि त्यासाठी इथं मी 1 इंचही जमीन ह्या शक्तीपीठाला देणार नाही म्हणजे नाही. आणि त्यासाठी अगोदर शासनानं पूर्ण 12 जिल्ह्यातून जे शक्तीपीठ जात आहे त्या सगळ्या शेतकऱ्याचा विचार करावा इथं, आणि त्यानंतरच इथं ते शक्तीपीठ महामार्गाचं नियोजन करावं. त्यासाठी तर आम्ही कसल्याही प्रकारची जमीन देणार नाही म्हणजे देणार नाही. तुमच्या भाषेत बोला. जमीन देणार नाही म्हणा, साहेब आले जाऊ द्या. चालू करा. मी पंडित श्रीपती शिंदे, माझी काही 291 गट नंबर. माझं बोर, जनावरं, शीड तयार झालेला आहे. त्याच्यावर सगळा माझा निर्वाह आहे. जनावरांना पट्टावर गाजरा आहे. 3 एकर जमीन पाण्याखाली दिसते. आता सगळं माझं ते चाललंय. मी जमीन देणार नाही बिलकुलही. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. एकच जिद्द, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. आपण आता उद्या